हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज बनवू मस्त अंडा बिर्याणी बनवण्याची एकदम नवीन आणि अनोखी पद्धत। तर चला साहित्य पाहू। हे राशनचे तांदूळ घेतले मी, या ग्लासनं मोजून मी 2 ग्लास घेतले राशनचे तांदूळ। पाहू शकता तुम्ही, साधेच तांदूळ आहेत। याचा पण मस्त आपण बिर्याणी बनवू शकतो, एकदम भारी रेस्टॉरंट सारखी। तर आता सर्वात पहिले मी हे तांदूळ जे आहेत ना, मस्त सर्व निवडून घेतो, पाकडून घेतो। तांदूळ मस्त निवडून घेतले, यातला कचरा गिचरा जो होता ना, खळे गिळे सर्व काढून घेतले, कारण की राशनच्या तांदूळात खळे असतातच। आता सर्वात पहिले काय करायचं, हे तांदूळ चकचक धुवून घ्यायचे, म्हणजे याच्यात जो मैक जे पाणी असते ना, ते सर्व काढून घ्यायचं आहे। पाहू शकता राशनच्या तांदूळात खराब पाणी निघते, हे तुम्हाला पण माहित आहे। हे धुतल्या बरोबर किती खराब पाणी निघालं। असं 2-3 पाण्यानं मस्त चकचक धुवून घ्यायचे आहेत। हे किती खराब पाणी, 3 पाण्यानं मस्त तांदूळ धुवून घेतले। आता काय करायचं, हे तांदूळ जे आहेत ना, याच्यात पाणी टाकून घ्यायचं। अर्धा तास याले असं पाण्यात भिजू ठेवून द्यायचं तांदूळाले, कारण की याच्यात जो स्टार्च असते तो सर्व निघाला पाहिजे। मोकळा एकदम बिर्याणी होऊन जाते आपली, त्यासाठीच आपल्याला कधी पण तांदूळ भिजू टाकून ठेवायचे आहेत। तर चला, अंडा बिर्याणी करायची म्हटलं की आपल्याला अंडे तर लागतीलच ना, तर त्यासाठी मी 5 अंडे आणले। सर्वात आधी पाणी घ्यायचं, थंड पाणी घ्यायचं, त्यातनी पायाचं अंडे चांगले आहेत की नाही, तर जर चांगले असले तर ते म्हणजे खाली डुबतात, आणि जर खराब असले तर वर तरंगतात। तर सर्व अंडे 5 पण चांगलेच आहेत। आता मी चुलीवर मस्त शिजून घेतो 5 अंडे। आता मस्त याले दडदड जाव लावतो चुलीत आणि शिजून घेतो पटकन। तर एका इकडे आपले अंडे शिजेपर्यंत आणि लगेच तांदूळ पाण्यात भिजेपर्यंत बाकीचं साहित्य तयार करून घेऊ। तर 6 कांदे घेतले मी, लहान लहान छोटे छोटे आहेत, पाहू शकता तुम्ही, म्हणून मी 6 घेतले। मोठे जर असले तर तुम्ही 4-5 वापरले तर चालतात। आता हे कांदे जे आहेत ते कसे कापायचे ते मी सांगतो तुम्हाला। मागचा पुढचा सर्व भाग काढून घेतला। अंडा बिर्याणी करायसाठी कांदे कधी पण असे उभे कापायचे आहेत आपल्याला। या पद्धतीनं, म्हणजे जास्त बारीक पण नाही करायचे, जास्त जाड पण नाही करायचे, मध्यम आकाराचे कापून घ्यायचे आहेत। हे पाहू शकता तुम्ही, असे वेगवेगळे झाले पाहिजे असे। आता सर्व कांदे मी असेच कापून घेतो। तर पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने मी सर्व कांदे कापून घेतले। आता या कांद्याला फोडून घ्यायचं आहे, हाताने तोडल्यावर मस्त वेगवेगळे कांदे होऊन जातात। हे असे करायचे आहेत सर्व कांदे। असे आपल्याला असे वेगवेगळे करायचे सात, बरं डायरेक्ट नाही टाकायचे। एक टमाटा घेतला, टमाटा पण मस्त कापून घेऊ। हे मोठं जर असलं लसणाचे फोत्र काढून घेऊ। लसण पण काढून झाला। एक अद्रकचा तुकडा घेऊ मस्त। आता याला धुवून घेतो, नंतर याची पेस्ट करून घ्यायची आहे। याच्यात कुटून घेतो हे सर्व, फक्त लसण आणि अद्रकच कुटून घेतो, बाकी काहीच नाही। एकदम बारीक करून घेतो। काय पाहिजे तुले? चला, अंडे पण शिजून झाले, टकर काढून घेतले सर्व 5 अंड्याचे। तर चला, सर्व साहित्य तयार आहे आपलं। अंडा बिर्याणी करायला सुरुवात करू। एकदम अनोखी पद्धत आहे, नवीन पद्धत आहे, तुम्हाला पाहायला पण आवडेल। तुम्ही जर घरी करसान तर तुम्हाला पण करायला आवडेल। एकदम साधी सोपी पद्धत आहे। तेल थोडंसं शिल्लक लागेल आपल्याला, म्हणजे आपण जेवढं भाजीला वापरतो ना त्याच्यापेक्षा शिल्लक तेल घ्यायचं आहे, आणि तेलाला मस्त गरम होऊ देऊ। आता तेल मस्त गरम झालं, लगेच त्याच्यात आपण जे कांदे कापले होते ना, स्लाइस असे कापले होते, मोठे मोठे असे लंबे कांदे, तर ते मस्त तेलातून आपल्याला तळून घ्यायचे आहेत। जास्त बारीक याच्यासाठी कापू नका म्हटलं, कारण की तेल जर तपेल असलं तर ते डायरेक्ट जळून जातात, मग ते कांदे काही चांगले नाहीत लागत। त्यासाठी मध्यम आकाराचेच कापायचे आहेत आपल्याला, आणि कमी पावरवरच मस्त आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। कांद्याचा कलर किती मस्त चेंज झाला, पाहू शकता तुम्ही। मस्त एवढा मस्त वास येऊ राहिला कांद्याचा, एकदम घम वास येऊ राहिला। आपल्याला असाच कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे तेलातनी। आणखीन थोडा वेळ होऊ देतो, तसा लाल झालाय, कापरी कलर चेंज झाला, पण आणखीन एक वेळ
थोडासा होऊ देऊ, कारण की कचवट थोडासा वाटू राहिला. तर चला, कांदा पाहू शकता तुम्ही किती मस्त असा काळसर कलर आला, लालसर कलर आला. असाच मस्त आता एका झाऱ्याच्या साहित्यानं काढून घेऊ प्लेटीतनी दुसऱ्या. हे पहा, सर्व तेल काढून घ्यायचं याच्यातलं, नाहीतर मग तेल नाही पाहिजे आपल्या त्याच्यातनी काहीच. तर चला, पाहू शकता सर्व कांदे काढून घेतले. आता याला थंड व्हायसाठी बाजूने ठेवून देऊ आणि चुलीवर आणखीन जो तेलाचा गंज होता ना तो चुलीवर ठेवून द्यायचा आहे, कारण की आपल्याला जे आपण शिजवलेले अंडे होते ना ते सर्व तेलातनी सोडून टाकायचे आहेत. हे पहा, या पद्धतीनं एक एक टाकायचा. अंडे मस्त फ्राय करून घ्यायचे, त्यासाठीच म्हटलं तेल थोडस शिल्लक घ्या. लगेच आपल्याला अंड्याला परतून नाही घ्यायचं आहे, म्हणजे फिरून नाही घ्यायचं. फक्त खालची जे साईड असते ना ते मस्त सर्व बाजूनं मस्त लालसर कलर आला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला खालून होऊ द्यायचे आहेत, नंतरच पलटून घेऊ. तेल जर कमी पडलं असेल तर असं थोडस हालून घ्यायचं गंजाले, म्हणजे तेल सर्व साईडनं लागून जाते. हे पहा, एक खालची साईड जी होती ना ते मस्त लालसर झाली. आता आपल्याला पलटून घ्यायचं आहे, म्हणजे खाली चिपकत नाही. खाली जर पद्धतशीर झाले ना, असे लालसर कलर जर आला ना तर खाली नंतर चिपकत नाही. आता तसंच दुसऱ्या साईडनं पण मस्त शिजू देऊ. अंडे पण मस्त फ्राय झाले. आता अंडे काढून घेऊ आपण. या पद्धतीनं मस्त लालसर कलर झाल्याबरोबर काढून घेऊ एक एक. काय भारी वास येऊ राहिला म्हटलं. अशी नवीन अनोखी पद्धत तुम्ही पण ट्राय करून पहा. जर तुम्हाला आणखीन नवीन असेच काही व्हिडिओ बनवायचे असतील, तुमची जर इच्छा असेल की मी बनवा, तर तुम्ही सांगू शकता की बा ताई तुम्ही हा व्हिडिओ बनवा, तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू शकतो. फक्त तुम्ही कमेंट करून सांगा की आमच्यासाठी हा व्हिडिओ बनवा म्हणून. थोडासा गरम खडे मसाले घेतले, दालचिनीचे 2 तुकडे घेतले, लवंगा घेतल्या 4, मिरे घेतले 4-5, एक हे घेतली इलायची घेतली आणि तेजपत्ता घेतला. आता हे सर्व साहित्य जे आहे ना ते तेलात टाकून घेऊन मस्त परतून घेऊ. मसाले मस्त परतून झाले. आता याच्यातनी आपण लसण आणि अद्रकची जे पेस्ट तयार केली होती ना ते पण मस्त परतून घेऊ, कारण की लसणात कच्चेपणा असते, अद्रक मध्ये पण कच्चेपणा असते. त्यातला कच्चेपणा मस्त जायपर्यंत मस्त परतून घेऊ, कलर येईपर्यंत. लसणाचा मस्त कच्चेपणा गेला, लालसर कलर आला लसणाले. तर आता टाकू आपण याच्यातनी टमाटर मस्त परतून घेऊ. टमाट्यातले पण कच्चेपणा जायपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे. पण मस्त शिजलं. हे पाहू शकता किती मस्त टमाटर शिजलं. आता टाकू याच्यातनी आपल्याला मसाले पाहिजे, तर मसाले काही जास्त वापरायचे नाही आहेत आपल्याला. हा काळा मसाला घेतला, मिरची पावडर चवीनुसार कमी जास्त केली तरी चालते. त्यातनी टाकू थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ थोडंसं शिल्लक टाकायचं. हा गरम मसाला वाटलेला आहे, गरम मसाला. आता मस्त परतून घेऊ. परतल्याच्या नंतर काय करायचं, त्यातली हे अशा 3 मिरच्या टाकतो मी, कारण की मिरची पावडर शिल्लक टाकलं. त्यातनी टाकू कोथिंबीर टाकल्याच्या नंतर मस्त परतून घेऊ या पद्धतीनं. आता एक एक अंड सोडून देऊ आपण ग्रेव्हीतनी असं. आता तेलात मस्त परतून घेऊ, फ्राय करून घेऊ. हा काय भारी कलर आला, एकच नंबर. याच्यात आपल्याला लिंबू घ्यायचं, 1 लिंबू टाकून घ्यायचं. लिंबात मस्त रस असला पाहिजे. लिंबाचा रस असला ना तर एकच नंबर बिर्याणी बनते, अंडा बिर्याणी. जर तुमच्या जवळ दही असलं ना, दही टाकलं तरी पण चालते. मस्त परतल्या गेले. आता याच्यातले 3 अंडे बाहेर काढून घेऊ, कारण की आपण ज्यावेळेस बिर्याणी बनवू ना तर त्यावेळेस वर पण अंडे पाहिजेत, त्यासाठी 3 अंडे काढून घेतले. धने मसाला आहे, धने मसाला पण टाकून घेऊ वरून असा. या पद्धतीनं ज्या ग्लासनं तांदूळ घेतले होते ना मोजून, त्या ग्लासनं आपल्याला मोजून पाणी घ्यायचं आहे. पाणी टाकून घेतलं. मी एकूण 2 ग्लास तांदूळ घेतले होते, तर आपल्याला 4 ग्लास पाणी लागणार आहे, तर मी सध्याच फक्त 2 ग्लास टाकतो. आता मस्त एक उकळी आणून घेऊ. उकळी मस्त आली.
आता हे तांदूळ जे होते ना याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं. आता तांदूळ सर्व टाकून घेतो. कधी पण तुम्ही बिर्याणी जर बनवायची असली तुम्हाला तर कधी पण पातेलं किंवा गंज मोठाच घ्या, म्हणजे त्यातनी अगै पगै बसतात, नाहीतर मग घाटा होते. त्यासाठी मोठंच पातेलं घ्या कोणतंही पण. आता एक वेळ याला फिरून घेऊ. फिरवल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला, आपण जे कांदे मस्त तळून घेतले होते ना ते आता वरून कांदे टाकून घ्यायच्यात. अर्धेच टाकायचे आहेत, अर्ध्याचं आपल्याला नंतर काम आहे. आपण जे अंडे काढले होते ना, ग्रेव्ही काढली होती ते आता टाकून घेऊ. आता आपण जे अंडे होते ते पण टाकून घेतले. आता आणखीन वरून आपण जे कांदे ठेवले होते ना ते टाकून घ्यायचे. कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. आता टाकू आपण याच्यातनी राहिलेलं पाणी. 2 ग्लास आधी टाकलं होतं आपण, आता 2 ग्लास पाणी टाकून घेऊ. एकूण 4 ग्लास पाणी टाकून झालं. आता काय करायचं, आता झाकण नाही ठेवायचं आपल्याला, मोठा पावर करायचा आणि मस्त बिर्याणी जे आहे आपली अंडा बिर्याणी त्याला मस्त एक मोठी अशी उकडी आणून घ्यायची आहे आणि शिजवायचं आहे. आता किती मस्त उकडी आली आपल्या अंडा बिर्याणीले. तर आता काय करायचं, लगेच आपल्याला झाकण नाही ठेवायचं, आणखीन यातलं पाणी थोडंसं आटू देऊ. असं नेहमी नेहमी त्याला घोटायचं नाही, तर घाटा भात होते. आता याच्यावरचं थोडंसं पाणी एवढंसं किंचित कमी होऊ देऊ. पावर असाच ठेवू. तर चला पाहू शकता तुम्ही किती सारं पाणी आटलं. फक्त भातापुरतं वरच पाणी राहिलं. असंच पाणी ठेवायचं आहे. आता काय करायचं, पावर याच्यातला कमी करून घ्यायचा आहे. तुम्ही जर गॅसवर बनवत असाल ना तर आधी मोठा पावर ठेवा. याचं पाणी आटल्याच्या नंतर कमी पावर करून टाका. आता याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि आता मस्त 5 मिनिटं शिजू देऊ. तर चला मस्त कमी पावरवर आपण मस्त अंडा बिर्याणी शिजवली. अंडा बिर्याणी करायला काही जास्त टाइम नाही लागत, तुम्हाला दाखवतो मी. आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे, एकदम झटकीपट होते, एकच नंबर लागते. तर पाहू शकता तुम्ही हे आपल्या कंट्रोलचे म्हणजे राशनचे तांदूळ आहेत. आणि पाहू शकता किती मोकळा मोकळा भात झाला. ह्या बा बिर्याणी पाहू शकता किती मोकळी मोकळी झाली. असं नाही की बा आपल्याला काही महागीचेच तांदूळ पाहिजे. अंडा बिर्याणी पाहू शकता किती अशी मोकळी मोकळी झाली. तर अंडा बिर्याणी बनवण्याची एकदम नवी आणि अनोखी पद्धत आजची तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची बिर्याणी पण सांगा म्हणजे कशी झाली तर. आणि मी जो व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर चला या मग जेवण करायसाठी सर्व फॅमिली. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओ.